घेतलेलं आहे आम्ही तिकीट आता। जवळजवळ 200 मीटरची लाईन आहे। आपण चाललोय अजूनही चालू आहे। आधीच्या ब्लॉग मध्ये आपण बघितलं हुमायून्स टूम, जो की 42 युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट पैकी एक होता। आणि आज आपण आलोय बघायला लाल किल्ला। हा देखील 2007 साली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये ऍड झालाय। यमुना नदीच्या काठी असलेला लाल किल्ला हा संपूर्णपणे लाल संगमरवरी दगडात बांधला गेलाय आणि म्हणूनच त्याचं नाव लाल किल्ला। चांदी काय मस्त आहे ना गो। अँटिक आहे ही वाली। वर्ष झाले दुकान। गुलजारी लाल एंड सन्स रेड फोर्ट में ही था पहले से। 200 साल से रेड फोर्ट के अंदर है। अरे बाप रे, काफी पुराना है। इसीलिए सस्ता यहाँ माल है, यहाँ सस्ता है। अच्छा, सिक्योरिटी गार्ड का दाम नहीं देना है, दुकान पे कोई ज्यादा रेंट नहीं है। ऐसे ये दुकान वगैरह सब आपका खुद का है, मतलब सरकारी है। अच्छा, बट फिर रेंट वगैरह नहीं देना पड़ता। 100-150 रुपये। अच्छा, उसको पहले से ही इसलिए सस्ता है। अच्छा, बिल ले लो, आप ले लो। ठीक है, चलो। हमको लगा इधर ज्यादा होगा रेट, हमने फिर भी खरीद लिया। इतना सस्ता मिलेगा ही नहीं आपको। अच्छा, चांदनी चौक जाओ 2000 नीचे नहीं है। अच्छा, हम महाराष्ट्र से। महाराष्ट्र नाशिक। चल इथे एक रिंग घेतली आम्ही। रेड फोर्ट मध्येच हे दुकान आहे, घे घालून। हां, मग घेतली कशाला, घालायलाच घेतली ना। मस्त आहे, सुंदर आहे। अहो पण पहिल्यांदा जी बघितली ना तीच घेतली, बस नंतर इतका वेळ गेला। 1857चं फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स त्याचं म्युझियम आहे। जे राज्य होते छोटे छोटे त्यांच्याकडे पॉवर नव्हती, कारण ब्रिटिशांनी सगळी पॉवर घेतलेली। यांना फक्त राजा म्हणून, राजा किंवा राणी म्हणून तिथं बसवलं गेलेलं। तर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा लढवण्याचा प्रयत्न केला। एक्झिट करतोय आता आम्ही। अजूनही धुकं थोडं। हा ना, किती वाजले काही कळतच नाही। 3:45 वाजले। बापरे, तरी धुकं आहे। थोडी थंडी आहे। फिलेटली गॅलरी डिपार्टमेंट पोस्ट, म्हणजे याच्यात वेगवेगळे स्टॅम्प आपल्याला बघायला मिळतील। एअरमेल सर्व्हिस, वायू डाक सेवा 1911 पासून चालू झाली। दिवाने आम पण आहे तिथे, जे आम आदमी म्हणजे नॉर्मल नागरिक जे आहेत ते पण जायचे। दिवाने खास आणि दिवाने आम। हां, हे दिवाने खास होतं का? हां, हे दिवाने खास। आणि आता हे इकडचं म्हणजे राजांचे जे जवळचे माणसं। हो, ही काय म्हणते बरं काय काय, तुम्ही ना मला संगमरवरी दगडात एक महल बांधा। मुमताज महल इथे आम्ही आलो, इथे दिसतोय मुमताज महल। तर आता हिच्या काय डोक्यात आले, म्हणते मला महल बांधून द्या, ते पण संगमरवरी दगडात। मी असं काही म्हटलेलं नाही। आम्ही डबा आणलेला तो खातोय आता। माहीत नाही आम्हाला अलाउड आहे का नाही, पण पटपट खाऊन टाकू। काय आणलंय? मटकी आहे ना? मटकीची भाजी। आम्ही 2 पर्स घेतल्या, ही एक आणि अजून एक घेतली। ही माझ्यासाठी होती
आणि ही आत्यांसाठी घेतली व्हाईट, ओम शांतीला घातलं जातं व्हाईट कुर्ती. आत्यानं व्हाईट स्वेटर पण घेतलंय आणि व्हाईट पर्स पण. चला खूप व्हिडिओ झाले, चला. निघतोय आपण आता. अहो बाय बोला. बाय बाय बाय.